आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात नवा चित्रपट, नवा तमाशा, नवा सिनेमा सुरू झालाय. आपण एखादा सिनेमाच बघतोय का, असंच राजकारण सध्या या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात सुरू झालाय. कारण हिरो आणि खलनायक यांनी एकाच वेळी एकदम एका ठिकाणी यायचं ठरवलं तर काय त्याला म्हणतात सिनेमा. कारण खलनायक वेगळा, हिरोची भूमिका वेगळी, पै पाहुणे वेगळे. पण इथं गेले काही दिवस एकमेकांच्या विरुद्ध लढणारे आता एकमेकांच्या हातात हात घालून अचानक महामंडळाच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. आता फक्त हे विचारू नका यात खलनायक कोण, हिरो कोण, खलनायिका कोण हे विचारू नका. हा सिनेमा आहे, ही निवडणूक आहे. आणि निवडणुकीत आपल्याला माहीत आहे की निवडणूक आणि प्रेमात सगळं काही सौम्य असतं. त्यामुळं या निवडणुकीत ज्या काही गेल्या आठवड्याभरात घटना घडत आहेत त्या खरंच धक्कादायक आहेत. म्हणजे ज्यांना हटवण्यासाठी गेले 5-6 वर्षे प्रयत्न केले त्यांच्याच हातात हात घालण्याचं वेळ पहिल्यांदा आली. म्हणजे मेघराज भोसले आणि धनाजी अमकर एक झाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं. त्यांच्या विरोधात आनंद काळे यांनी दंड थोपाटलं आणि काही करून आता ही लढाई लढायची असं ठरवलं. पण अचानक एका दिवसात काय झालं माहीत नाही. सिनेमा एकदम बदलला, सिनेमातला क्लायमॅक्स बदलला आणि आनंद काळे अचानक मेघराज भोसले यांच्या हातात हात घातलं. या सगळ्याच्या पाठीमागे मोठं राजकारण घडलं. कारण राजकारणातली व्यक्ती या सिनेमाच्या या निवडणुकीच्या मैदानात उतरली. ही व्यक्ती कोण तर उद्योगमंत्री उदय सामंत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नीने नीलम शिर्के यांनी अचानक या निवडणुकीत उडी मारली आणि एकूणच माहोलच बदलला. कारण निवडणूक होणार होती ती विजय पाटकर, आनंद काळे एकीकडं आणि मेघराज भोसले आणि धनाजी अमकर एकीकडं अशी लढत होण्याची चिन्ह होती. त्या दृष्टीने तयारी सुरू झाल्या होत्या. पॅनेल उभं करायचा प्रयत्न सुरू झाला होता. अनेकांची चर्चा सुरू झाली होती. पण अचानक शुक्रवारी सगळंच बदललं. पिक्चरचा क्लायमॅक्स बदलला आणि अचानक दोन एकमेकांच्या विरोधात लढणारे एकामेकांच्या खांद्यावर हात ठेवलं. याला कारणीभूत उद्योगमंत्री उदय सामंत. त्यांनी या निवडणुकीत अप्रत्यक्ष भाग घेतला. कारण त्यांच्या पत्नी अभिनेत्री नीलम शिर्के यांना अध्यक्ष करायचा. नीलम शिर्केने या निवडणुकीत भाग घेतला आणि अचानक सगळे एकत्र आले. आता हे एकत्र येत असताना नवीन काहीतरी घटना घडायलाच पाहिजे. मग सतीश रणदिवे अचानक पुढं आलं. त्यांनी आता ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. वर्षा उसगावकर असू दे, सतीश रणदिवे असू दे, अन्य काहींनी अचानक या राजकारणात ताकदीनं उडी मारली. त्यामुळं आता एकूणच चित्रपट महामंडळाच्या या निवडणुकीत क्लायमॅक्सच बदलला. एखाद्या पिक्चरमध्ये आपल्याला असं वाटत असते आता हे होणार, आता हे होणार, आता खलनायक येणार, आता नायक येणार, त्यांची लढाई होणार. आणि अचानक काय होते, नायक आणि खलनायक एकमेकांच्या हातात हात घालतात. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. आपल्याला आश्चर्य वाटतं ना, तेच जणू आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात सुरू आहे. गेले 5-6 वर्षे ज्यांच्यात युद्ध सुरू होतं, शाब्दिक आरोप प्रत्यारोप सुरू होते, एकमेकांची पदं घालवण्यासाठी कोणत्या पातळीवर ही माणसं गेली होती. पण आता मात्र काय झालं, राजकारणच बदललं आणि हे आता सगळे एकत्र आलेत. चांगलं एक आहे की चित्रपट महामंडळाच्या गेल्या 5-6 वर्षाची बदनामी झाली ती आणखी होऊ नये. किंवा चित्रपट महामंडळाचा मूळ उद्देश काय की त्या चित्रपट उद्योगाचा विकास होणं आणि तो मूळ उद्देश जर यशस्वी होत असेल तर हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. हे राजकारण थांबवण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी हस्तक्षेप केलाय, उद्योगमंत्र्यांनी भाग घेतलाय.
ही चांगली गोष्ट आहे. पण दुसरीकडे काही ठिकाणी काही आमिषे दाखवली जात आहेत, काहींना दबाव आणला जातो, तोही दुर्लक्ष करण्यासारखा निश्चित नाही. आपण चित्रपट महामंडळ या 2-3 दिवसात पॅनेल उभं राहील. जे अपेक्षित पॅनेल होतं ते आता अपेक्षित होणार नाही, कारण आता दोन एकमेकांच्या विरोधातले आता एकत्र येत आहेत. आता एकत्र येऊन पॅनेल तयार होईल. हे आनंद काळे, मेघराज भोसले, धनाजी यमकर एका बाजूला आहेत, ती नीलम शेळके असतील यामध्ये. याशिवाय अनेक जण या निवडणूक उडी घेतलेली आहे, म्हणजे रवी गावडे असू दे किंवा शरद चव्हाण असू दे, अनेकांनी जवळजवळ 60 या विविध क्षेत्रातील लोकांनी अर्ज भरलेत. आता माघारीचे 2-3 दिवसात माघारी होईल. त्यामुळं हे सगळं असताना काही जे अभिनेते आहेत किंवा पडद्यामागचे कलाकार आहेत ज्यांचं नाव आहे, अशाने मात्र याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळं या निवडणुकीत चुरस निर्माण होणार का, की पुन्हा एकदा राजकीय व्यक्तीच्या हातात ही निवडणूक जाणार? आता सुरुवात झालेली आहे. राजकीय व्यक्ती आता या निवडणूक हस्तक्षेप सुरू झालेला आहे. त्याचा शेवट कुठं होणार? नीलम शेळके यांना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली वाढलेल्या आहेत. उद्योग आता वाढलेत नक्की. या उद्योग वाढलेल्यामधनं फक्त अपेक्षा एकच आहे की चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या चित्रपट व्यवसायात जे काही प्रश्न गेले 5-6 वर्षात निर्माण झालेत ते सुटणं आवश्यक आहे आणि ते सोडवणं आवश्यक आहे. त्यासाठी जर उद्योग मंत्र्यांनी यामध्ये भाग घेतला असेल तर निश्चितच ते कौतुकास्पद आहे. फक्त अध्यक्षपद मिळवण्यासाठी नको, जो काय वाद गेले 5-6 वर्षे सुरू आहे तो कुठंतरी मिटावा. या मिटल्यानंतर चित्रपट उद्योगाची प्रगती व्हावी. महामंडळाचा बोलबाला जो होता अनेक वर्षे, या चित्रपट महामंडळाबद्दल अतिशय चांगलं बोललं जात होतं, 5-6 वर्षे त्याबद्दल अतिशय वाईट बोललं जातंय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे हीच अपेक्षा आहे. पण सध्या ज्या 2-3 दिवसात घडामोडी घडल्या त्यावरून आपण एकच म्हणतोय, सिनेमात ज्या पद्धतीने क्लायमॅक्स बदलतो, अचानक काहीतरी वेगळंच होतं, तसंच राजकारण चित्रपट महामंडळाच्या या निवडणुकीत झालेला आहे. आणखी 3-4 दिवस आहेत, बघूया पॅनेल होतं की ही निवडणूक बिनविरोध होते किंवा अन्य काय होते, किंवा चित्रपटाप्रमाणे आणखी काही नवीन काही घडामोडी होतात का, यावर निश्चितपणे आपलं लक्ष आहे. आपण अजूनही जर महाधुरळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद.